साहेब विचारा, आपलं हे सर्व साक्षीदार आहेत, या ठिकाणी सुरंशी साहेब आहेत, यांना देखील विचारा. 2 दिवसामध्ये कार्यक्रम करणं जोग नाही. मला समाज दाखवून कुठल्या राजकीय पक्षाला कुठेतरी संघटित व्हायचा किंवा राजकीय पक्षासोबत घटक पक्ष व्हायचा आहे तसा भाग नाही. माझा समाज जागा झाला पाहिजे. माझ्या समाजाची जयंती या परिसरात, कंपोजवाडी या परिसरात झाली पाहिजे, या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, या 1-2च गोष्टी सांगू इच्छितो. ज्या 1.5 दिवस शिक्षण घेऊन ज्या महामानवाने भारत देशाच्या बाहेर रशियामध्ये जाऊन झेंडा फडकवला, त्या महापुरुषांना खऱ्या अर्थाने या भारत सरकारच्या वतीनं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शिफारस केली पाहिजे, अशी मी महाराष्ट्र सरकारला मी जाहीररित्या विनंती करतो. जाहीररित्या सांगू इच्छितो. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब व तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना देखील मी जाहीररित्या जयंतीच्या निमित्तानं सांगू इच्छितो. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना या देशाचा सर्वोत्तम पुरस्कार भारतरत्न मिळावा, याच्यासाठी विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही तसा प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडे वर्ग करावा आणि भारतरत्न द्यावा. व तसेच मी भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जाहीर सांगू इच्छितो. आपल्याला पत्रावर केलेलं साहेब, परंतु माझ्या अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन सन्मानित करावं. कारण आपल्या भारत देशातला नागरिक, आपल्या भारत देशाचे मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री रशियाला जाऊन सन्मान करतात, त्याच्याऐवजी भारत देशाकडून सन्मान झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी विचार करणारा व्यक्ती आहे. या भारत देशातून रशियाला जाऊन सन्मान करतात, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या दिवशी रशियाला मॉस्को या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा अर्धापर्यंत पुतळा उभा केला, तिथं उद्घाटन सोहळा झाला, तेलचित्राचं अनावरण केलं गेलं, त्याच दिवशी मी बोललेलं आहे. त्याच दिवशी पत्र ईमेलद्वारा प्रत्यक्षरित्या जाऊन भेटून शिंदे साहेबांना दिलेला आहे की साहेब, तुम्ही तिकडे सन्मान करण्यापेक्षा या महाराष्ट्रात सन्मान करा. महाराष्ट्राचा आमचा वाद भारत देशाच्या बाहेर जाऊन सन्मान तिथे रशियामध्ये होतोय, त्या महापुरुषांचा सन्मान भारतरत्नासाठी, पुरस्कारासाठी तुम्ही शिफारस करा आणि मंत्रालयामध्ये त्यांचं तेलचित्र उभा करा. खऱ्या अर्थाने या आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना खरीच आदरांजली अर्पित होईल, या दृष्टिकोनातून मी सांगू इच्छितो. माझ्या तमाम समाज बांधवांनो, तुम्ही माझा वेळातला वेळ काढून उद्या आलात, सर्वांनीच आलात, माझा मान सन्मान केला. कारण मी मान सन्मान करून घेणारा व्यक्ती नाही. पवार साहेब, मी देशातल्या प्रत्येक मंत्र्याला मान सन्मान देऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना सन्मानित करतो आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांना कायदेशीररित्या पत्रव्यवहार करून ते न्याय मिळवून देत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वच माझ्या जमलेल्या आई बहिणींना, माझ्या मान्यवरांना या 104 जयंतीच्या निमित्ताने हार्दिक